भाजपमधलं राजीव गांधी निराधारातच त्याच्या गावात काँग्रेस पेल. कल्याण शेट्टीचा स्वतःच्या जिल्हा परिषद गटात 2700 काँग्रेस निवडून गावात शिकवले म्हटलं तर थोडक्यात जे पण काँग्रेसमधलं लोक यांनी भाजपमध्ये घेतले आणि आम्ही जुने भाजप लोक त्यांच्यावर आम्ही एवढं वर्ष संघर्ष करत आलो. म्हटलं तर आपल्याकडं शेंगाचे टरफले आले आपले भाजप कार्यकर्त्यांना जे काँग्रेसमध्ये होते फाफडा आणि जिलेबी खात फिरले गुजराती हा अमित शहाकडे आले तसा प्रकार झालाय. खासदारकीला थोडाफार आम्ही लोक मोदी साहेबांकडे बघून असं करू नका म्हणून केले. अकोट तालुक्यात फक्त लीड तडवळ जिल्हा परिषद मतदारसंघ जे माझे भावाचा मतदारसंघ आहे तिथं 4200 लीड आहे. मग आता मोदी साहेब होते एकूण किती मिळालं अक्कलकोटमध्ये? 9200. 9200. त्यात दक्षिण मधलं 2800. ते पण आता माझी पवण्या रवड्याची गावाला लीड. खासदारकीच्या टायमात कल्याण शेट्टीने जर सगळ्याला एकत्र करून जर फिरले असते सातपुतेला अकोट तालुक्यात 50,000 आलंच असतं. 10,000 आलं. 9,000 आलं. 40,000 कुठे गेले? आम्हाला भविष्यात घेतले आणि यांना किती मिळालं लीड कल्याण शेट्टीनं मागच्या 38. म्हणजे 8च राहील. 30 अक्कलकोट शहराचं निवडणूक जयसिद्धेश्वर महाराज उभारल्यामुळे जयसिद्धेश्वर महाराजला 50,000 मताची आघाडी मिळाली लोकसभेला. ती त्यांच्या पत्त्यावर पडली. बोलत्या निवडणुकीचा हे होतात. बरोबर. अक्कलकोट शहराचा इतिहासच आहे. भारतीय जनता पार्टी 1980 पासून स्थापन झाल्यापासून अक्कलकोट शहर कायम वाढीचा लीड होता. यावेळी फक्त 300 ते 400 लीड मिळाला. अकोट शहर 450. 4,500. ती पण अक्कोट शहर 2005 खाली नाही. तिथं खेडगी पवार तिथं डावण्यात आला. चालेल आपण